नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा 4 गुणांसाठी। आपल्याला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे। 1. लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली। 2. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता। 3. शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमांडपंथी या पद्धतीची आहेत। 4. सदाशिवराव भाऊ यांनी पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा 4 गुणांसाठी। 1. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले। 2. महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग। 3. हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले। 4. मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे। प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला। 2. चौथाई म्हणजे काय? उत्तर, कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात। तिसरा प्रश्न, मराठा आरमाराचा प्रमुख कोण होता? उत्तर, कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते। चौथा प्रश्न, शिवकाळात कोणता प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला? उत्तर, शिवकाळात हिरोजी इंदुलकर हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला। नंतर आहे ब प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी। शिवाजी महाराजांनी ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला त्या सत्ता आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मुघल। प्रश्न तिसरा, कारणे लिहा। 1. मराठेशाही स्वतंत्र 2 राज्ये निर्माण केली कारण मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेल्या छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला। शाहू महाराजांनी सातारा जिंकला व स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। ताराबाईंनीही आपला मुलगा या छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली। दुसरा प्रश्न, पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला कारण मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला केल्यावर विश्वासरावाला गोळी लागून तो ठार झाला। सदाशिवराव बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला व दिसेनासा झाला। आपला नेता नाहीसा झालेला पाहून मराठी सैनिकांचा धीर खचला। त्याच वेळी अब्दालीच्या दलाने मराठ्यांवर हल्ला केला। यामुळे पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला। तिसरा प्रश्न, दसऱ्याला मराठ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते कारण दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने लोक या दिवशी मराठी शुभकार्याची सुरुवात करीत असत, शस्त्रास्त्रांची पूजा करीत असत। या दिवशी मराठी सीमोल्लंघन करून मोहिमेला निघत असत, म्हणून दसऱ्याला मराठ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते। प्रश्न चौथा अ, रिकाम्या जागा भरा 3 गुणांसाठी। 1. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्कांची नोंद संविधानात करण्यात आलेली आहे। 2. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही। तिसरे विधान, मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मताच मिळतात। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। पहिला प्रश्न, उत्प्रेक्षण म्हणजे काय? उत्तर, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण होय। दुसरा प्रश्न, समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते? उत्तर, समाजात साधारणपणे स्त्रिया, बालके, दुर्बल घटक, अल्पसंख्य समाज यांचे शोषण होते। तिसरा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल? उत्तर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या तरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकेल।
प्रश्न 5वा, कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे. या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते. आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात. म्हणून मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. दुसरा प्रश्न, ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करावे. उत्तर, कारण ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. म्हणून ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करावे. आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न 6वा अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा 4 गुणांसाठी. 1. आपण उत्तरांसहित वाचू. व्यापारी शेती या शेती प्रकारात बदल केला जातो. 2. ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. 3. 2 समोच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो. 4. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. प्रश्न 6व्यातील ब प्रश्न, चुकी बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. पहिले विधान, पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार गती कमी अधिक होत असते. चूक. दुसरे विधान, मळ्याच्या शेतीत कुशल कामगारांची आवश्यकता असते. बरोबर. तिसरे विधान, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. चूक. चौथे विधान, 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. बरोबर. प्रश्न 7वा अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 1. उत्तरायणाचा कालावधी कोणता? उत्तरायणाचा कालावधी 22 डिसेंबर ते 21 जून असतो. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा मासेमारी, आंबा, काजू, फणस यांसाठी प्रसिद्ध आहे. तिसरा प्रश्न, शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते? उत्तर, शेतीसाठी भूजल कूपनलिका, पाणलोट क्षेत्र, शेततळे इत्यादी प्रकारे मिळवले जाते. चौथा प्रश्न, नागरी वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले असतात? उत्तर, नागरी वस्तीतील बहुतांश लोक शेती उद्योगात गुंतलेले असतात. ब प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये कोणते धोके असतात? उत्तर, खुल्या समुद्रातील जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात. त्यांचे वर्गीकरणाचे काम वाढते. तसेच सर्वच माशांना भाव मिळत नाही इत्यादी धोके असतात. दुसरा प्रश्न, ऋतुचक्र म्हणजे काय? उत्तर, दोन्ही गोलार्धात इतरत्र विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात. वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात. त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. प्रश्न 8वा, भौगोलिक कारणे लिहा. 1. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर, कारण जास्त बाष्पीभवन होत असल्याने जमिनीतील क्षार पाण्यात विरघळतात. हे क्षार भूपृष्ठावर आल्यानंतर तसेच बाष्पीभवन होऊन जमिनीवर क्षारांचा थर साचतो. तसेच अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. आणि दुसरा प्रश्न आहे, ग्रामीण वस्त्या व नागरी वस्त्या यामध्ये सहसंबंध लिहा. उत्तर, ग्रामीण वस्त्या व नागरी वस्त्या यामध्ये सहसंबंध. ग्रामीण वस्त्यांमध्ये लोकसंख्येची वाढ होत गेल्यास त्यातून नागरी वस्त्या निर्माण होतात. नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करीत असतात. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे होत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.